Dear students, welcome all you in this online session. The poet of this poem is Harry Benn, and he is American poet, and he has written this poem related to the trees. Trees are the kindest things I know. Though we know the word kind म्हणजे दयाळू, and we have three form of the kind, kinder and kindest. एखादा माणूस जर काइंड असेल तर आपण त्याला काइंड म्हणतो, ही इज अ काइंड पर्सन. बट द पोएट ही हॅज यूज्ड द वर्ड काइंडेस्ट फॉर द ट्रीज. वृक्षासाठी कवीने काइंडेस्ट असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. आय नो मेनी थिंग्स. दीज थिंग्स आर व्हेरी काइंड, व्हेरी गुड, बट आय नो मेनी थिंग्स. बट द ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. म्हणजे मला जेवढ्या गोष्टी माहीत आहेत त्या सगळ्यांपैकी वृक्ष किंवा झाडं ही सगळ्यात दयाळू असतात. आपल्याकडे सुद्धा अनेक साधू संतांनी वृक्षाचं वर्णन अशाच पद्धतीने केलेलं आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयर वनेश्वरे असं वर्णन संत तुकाराम महाराज यांनी केलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी लावणी जयांनी केली की खांडावया घाव घाली दोघाही सावली दे वृक्ष जैसा. म्हणजे ज्यांनी लावणी केली किंवा जो कुऱ्हाड घेऊन तोडायला येतो या दोघांनाही वृक्ष सारखी सावली देतो. म्हणजे वृक्षाचं महत्त्व जगभरामध्ये वेगवेगळ्या भाषांमधून केलेलं आहे. ही कविता आपण इंग्लिशमध्ये समजून घेणार आहोत. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. दिस इज द टायटल ऑफ द पोएम अँड दिस इज द फर्स्ट लाईन ऑफ द पोएम. आणि यू विल फाइंड दिस पोएम इन अ डिफरंट फॉर्म. द 2 लाईन्स स्टांझा. या प्रत्येक कडव्यामध्ये आपण पाहिलं तर 2च लाईनचं कडवं आहे, स्टांझा आहे. आणि पहिली लाईन ज्या कवितेची आहे हीच लाईन ह्या कवितेचं टायटल आहे. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. अँड द ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो. दे डू नॉट हार्म. हार्म मीन्स टू ट्रबल, टू गिव्ह सम ट्रबल टू समवन, टू गिव्ह समथिंग हार्म टू समवन. दे डू नॉट हार्म म्हणजे ते अजिबात कुणालाही त्रास देत नाहीत किंवा कुणालाही दुखवत नाहीत. हार्म मीन्स नॉट गिविंग ट्रबल, नॉट गिविंग एनी प्रॉब्लम, नॉट मेकिंग हिम अनइझी. दे सिम्पली ग्रो. व्हेरेवर दे गेट द प्लेस दे सिम्पली ग्रो. त्यांना जिथं जागा मिळते ते वाढत राहतात विदाऊट हर्टिंग एनीबडी. एखादं झाड कुठेतरी उगवले आणि त्यांनी त्रास दिला असं होत नाही. वेन द ट्री grows, it gives us help. What type of help? कशा पद्धतीचे वृक्ष आपल्याला मदत करतात? So we'll see the next stanza. And spread a shade for a sleepy cows. They spread. You can see the branches and the shade. Shade means shadow. छाया, सावली. And spread a shade for a sleepy cows. If cows are tired, cows are sleepy, cows come under the tree and they take the rest. म्हणजे गायींना जेव्हा थकवा येतो त्यांना असं वाटतं की थोडी विश्रांती घ्यावी. स्लीपी काउज मीन्स टायर्ड काउज. काउज वॉन्ट्स टू टेक रेस्ट अंडर द ट्री. वृक्षाखाली त्यांना बसावंसं वाटतं. से सिम्पली कम बिकॉज दे नो द ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. And spread a shade for a sleepy cows and gather birds among their boughs. Not only cows but also the birds come. If the birds come among their boughs, bough means branches. B-O-U-G-H, the rhyme with cows and boughs. In the first line, know and grow, to do rhyming words. They give us fruit in leaves above and wood to make our houses out. What the trees give us? The trees gives us a fruits and leaves above. When we have fruits, at the same time their leaves are there. Leaves above means the fruits are under and the leaves are above. The wood to make our houses out means if we need to make a house, we need the woods. We need the furniture and we take the furniture from the wood.
and that gives us from the tree. That's why trees are the kindest things I know. And leaves to burn to Halloween, and in spring new birds of green. And leaves to burn on Halloween. Halloween is a festival. It is celebrated in Western countries like as Holi, and they gathered the leaves and to burn in Halloween. Halloween नावाचा हा जो सण आहे पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये साजरा केला जातो. 31 ऑक्टोबरला हा साजरा केला जातो आणि झाडांची पानं एकत्रित घेतली जातात आणि ह्या झाडांच्या पानांना बर्न करून तो सेलिब्रेट केला जातो. And in spring new birds of green. In the spring season the birds come from the trees and the birds turns into flowers. आपल्याला माहित आहे की स्प्रिंग ऋतूमध्ये बर्ड्स म्हणजे कळ्या, फुलांच्या अगोदर कळ्या येतात आणि या कळ्यांचं रूपांतर नंतर फुलांमध्ये होतं. They are the first when days begun to touch the beams of morning sun. They are the first when days begun. जेव्हा दिवस उगवतो तेव्हा ते पहिले असतात. They are the first. For what? To touch the beams of morning sun. When the sun rises in the east, the trees are the first. They receive the sunbeams or sun rays from the sun, from the morning sun. They are the last to hold the light when evening changes into night. When the days come to ends, and again only the trees are there to hold the light, because most of we people are sitting in the house, sitting in the home, and that's why we do not receive or we do not take the first ray of the sun and the last ray of the sun, but they are the last to hold the light. म्हणजे सूर्य मावळताना सुद्धा फक्त वृक्ष असे असतात की जे शेवटचं सूर्यकिरण पाहतात किंवा स्वतः सूर्यकिरण एक होल्ड करून ठेवतात स्वतःजवळ, कारण रात्रभर आपल्याला सूर्यप्रकाश मिळणार नाही. वेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट, बिकॉज ॲट द इव्हिनिंग वेन सन सेट्स वी कॉल इट इव्हिनिंग, अँड वी नो the time always changes, and the times is morning, evening and afternoon. In the morning the sun takes the first ray of the sun and it takes also the last ray of the, and when moon floats on the sky they hum to drowsy lullaby. When a moon floats on the sky, floats on the sky, floating actually something floats on the water. float म्हणजे तरंगणे. इथं चंद्रासाठी हा शब्द वापरलेला आहे. when the moon floats on the sky, and that looks like as a floating in the sky. When moon floats on the sky they hum drowsy lullaby, and the poet uses imagery here. जेव्हा चंद्र आकाशामध्ये तरंगताना दिसतो, they hum drowsy lullaby. They means who? The trees. They drowsy lullaby. They are singing a song to make sleep. They hum drowsy lullaby. म्हणजे एखादं लहान मूल झोपेला आलेलं आहे आणि झोपलेल्या मुलाला आई त्याची अंगाई गीत गाते. अशा प्रकारचं अंगाई गीत हे ट्रीज गात असतात, and they makes us very happy. Of sleepy children long ago they hum a drowsy lullaby. कुणासाठी lullaby गातात हे? Of sleepy children long ago. Long ago means not now, from the ages and ages. युगान युगे अशा पद्धतीचं गीत हे झाडं गात आलेले आहेत. म्हणून trees are the kindest things I know. So the poet says that from the ages and ages, from many years, the are humming lullaby, very soft and very slow song
टू पुट चिल्ड्रन टू स्लीप, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. आणि म्हणून मला माहीत आहे की ट्रीज हे सगळ्यात काइंडेस्ट असतात.